ग्राउंड दुर्लक्ष. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज. शेगाव नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला मौजे शेगाव भाग क्रमांक 2 येथील तलाठी वैभव देशमुख, मौजे सवर्णा येथील तलाठी वैद, मौजे गौलखेड येथील तलाठी गीते यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे या तीनही ठिकाणी चोरट्यांनी अब्ज रुपयांचा मुरुम उत्खनन करून JCB मशीनच्या साहाय्याने व मोठमोठ्या टिप्परने मुरुम चोरून नेलेला आहे. या ठिकाणाहून बिना नंबर प्लेटच्या गाड्या व बिना नंबर प्लेटच्या JCBद्वारे दररोज भर दिवसात चालू असतात. अवैध मुरुमाचे उत्खनन करून शेगाव तहसीलदार दीपक बाजळ यांच्या नाकावर टिच्चून महसूल प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन संत नगरीतून भर दिवसात शासनाचा अब्जो रुपयाचा मुरुमाचा गोरखधंदा शेगाव येथे रंगलेला आहे. भर दिवसा येथे अब्जो रुपयाचा मुरुम चोरी होत आहे, तरी शेगाव महसूल प्रशासन झोपेचे ढोंग का घेत आहे? अशा प्रकारचा संभ्रम विना नंबर प्लेटच्या गाड्या दिसणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. अशा प्रकारचे चित्र सर्वसामान्य जनतेला दिसत असून यामुळे सर्वसामान्य जनतेला असा प्रश्न पडलेला आहे की शेगाव महसूल प्रशासन तर यामध्ये मलाई खाऊन राहिलेले नसेल ना? अवैधरित्या विना नंबर प्लेटच्या चालू असणाऱ्या टिप्परकडे RTO प्रशासनाने सुद्धा गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात याकडे शेगाव शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे, इतके मात्र खळे. चालले पोहे आले. निघाले.